नमस्कार, माझे नाव शीतल गुरुदास भोसले। तेव्हा हे बघा, पाहुण्यांचा पाहुणचार हा नीटच व्हायला हवा। बाईसाहेबांच्या घरातील पाहुणा म्हणजे आपला पाहुणा, आणि पाहुण्यांचा पाहुणचार हा बाईसाहेबांच्या शिस्तीप्रमाणेच व्हायला हवा। हो का? गेल्या महिन्यात त्या महागड्या डिनर सेट मधील 2 ग्लास आणि 1 बशी तूच फोडलास ना रे भांडी घासताना। अख्खा सेट फुकट गेला। किंमत माहिती आहे का तुला त्या सेटची? तुझा 2 वर्षाचा पगार कापला असता तुझ्या त्या 5 स्टार हॉटेलच्या मॅनेजरनं। बाईसाहेबांनी कापला का इथे? आणि तुम्हाला देखील कोणाला होतो का त्रास बाईसाहेबांच्या शिस्तीचा? नाही म्हणजे यानं बोलून दाखवलं, म्हटलं तुमच्या मनातलं ओठावर यायच्या अगोदर मीच आठवण करून देते। आता या सोनप्पाची आई आजारी होती, तेव्हा हॉस्पिटलचं बिल कोणी भरलं रे? सांग जरा। बाईसाहेबांनीच ना? आणि हा मकरंद, याचा मुलगा चांगल्या कॉलेजमध्ये जावा म्हणून शब्द कुणी टाकला? बाईसाहेबांनी। अरे बाईसाहेब आपल्याला कधी नोकर म्हणून वागवतात का रे? हां, चुकलं तर बोलतात कधीतरी, पण ते का? मला बोलत नाहीत का? आता हे बघा, इतके वर्ष झालं मी या घरात काम करते ना, पण मला देखील बोलतातच ना बाईसाहेब। हां, का बोलतात बरं? तर ते शिस्तीसाठी आणि न्यायासाठी। बाईसाहेबांच्या मुलांसाठी, घरातल्यांच्यासाठी जी शिस्त आहे तीच आपणा सर्वांसाठी। त्यांची शिस्त, त्यांचा न्याय हा सर्वांसाठी एक समान। आणि जर इथं राहायचं असेल तर शिस्तीतच राहायचं, समजलं? आता सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय सांगते ते नीट ऐका। सरिता आणि सोनप्पा, तुम्ही दोघांनी जेवणाची जबाबदारी सांभाळायची। म्हणजे अस्सल मराठमोळा स्वयंपाक झाला पाहिजे। म्हणजे तुपाचं वरण, भात, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, सगळं काही तुम्हाला माहीतच आहे। आणि हां, नीमा आणि जगन्नाथ, तुम्ही दोघांनी पाहुण्यांना मीठ वाढण्यापासून ते पाहुणे अगदी ढेकर देऊन तृप्त होईपर्यंत त्यांना काय हवं काय नको हे सगळं पाहायचंय, समजलं? आणि मकरंदा, तू नवीन आहेस त्यामुळे टेबलावर भांडी मांडायची जबाबदारी तुझी। आणि हां, ते ग्लासमध्ये बोटं घालून तसेच ते 4 ग्लास उचलून टेबलवर ठेवायचे नाहीत, समजलं? तू हॉटेलमध्ये काम करत नाहीस। सगळ्यांना समजलं का? समजलं सगळ्यांना? चला चला मग लागा आपल्या आपल्या कामाला, चला पटकन।